काळ्या रंगामुळे सुनीताला नेहमी आपल्या सासरच्या लोकांची टोमणी खायला लागायची. आणि आज तर अशी वेळ आली होती की तिला तिच्या सवतीचाच गृहप्रवेश करावा लागत होता. आरतीचं ताट आणायला तुला इतका वेळ लागतो का? नवरा नवरी किती वेळ झाला दरवाजात उभे आहेत. आणलंच आई. ते दिवा तुझी कारणं राहू देत ग बाजूला. आधी ताराचा गृहप्रवेश कर. आई तू पण काय हिच्या हातून ताराचा गृहप्रवेश करतेस? हिचा चेहरा बघून तर तसाही मूड खराब होतो. अरे मी मुद्दामच असं करतीये म्हणजे मग हिला पण कळेल की सवतीचा गृहप्रवेश करताना कसं वाटतं ते. तिला तर घटस्फोट द्यायचा नाहीये ना. याच घराच्या कोपऱ्यात पडून राहीन असं म्हणतीये. आणि तसंही आपल्याला घरातल्या कामासाठी कामवाली तर लागणारच आहे. मग ही निघून गेल्यानंतर घरातलं काम कोण करेल? हां. सुप्रिया तारा आणि रवीचा औक्षण करते आणि ताराचा गृहप्रवेश करते. घरातले सगळे लोक सुप्रियाला कामवालीसारखं वागवायचे, पण ती बिचारी मजबूर होती. त्यामुळे सगळे अत्याचार गुपचूप सहन करायची. आई, मी आणि रवी आज संध्याकाळी मूव्ही पाहायला चाललोय. पण मला ना आज माझे कपडे धुवायचे होते. खूप दिवसांचे साठलेले आहेत. अगं तारा, मग एवढं काय झालं त्यात? तू अगदी आरामात पिक्चर बघायला जा. सुनीता धुवून टाकेल ते. मी आत्ता तिला बोलावते. सुनीता, ए सुनीता. काय झालं आई? इकडे ये. हिचे सगळे कपडे धुवून ठेव आणि इस्त्री करून संध्याकाळपर्यंत हिच्या खोलीत आणून ठेव. ही आणि रवी आत्ता पिक्चर बघायला चाललेत. कळलं? तुला ताराचं सगळं काम करून ठेवायला लागेल. अजून तुझं काही काम असेल ना तारा? नाही आई, बस अजून काही नाही. आता मी तयार होते. मी यातली कुठली साडी नेसू आई? अगं सुनबाई, कुठलीही साडी नेस. तुझ्यावर तर सगळ्याच साड्या छान दिसतात. तुझा रंग एवढा गोरा आहे, दिसायला एवढी देखणी आहेस, मग तुला कुठलाही रंग उठून दिसेल. सुनीता, तू सांग ना मला कुठली साडी नेसू ते. तारा, तू हे काय बोलतीयेस? ही तुला काय सांगणार? तिचा रंग तर बघ किती काळा आहे. ती स्वतःच काही घातलं तरी चांगली दिसत नाही, मग ती दुसऱ्याला काय सांगणार काय घालायचं ते? हिला ना चेहरा आहे, ना रंगरूप, ना अक्कल. हिला तू काही विचारत जाऊ नकोस. आपला असा अपमान होत असलेलं बघून सुनीताच्या डोळ्यात पाणी येतं. ती गुपचूप आपलं काम करायला जाते. तारा आल्यानंतर रवी सुद्धा खूप बदलतो. तोही सुनीताचा खूप अपमान करायचा. एक दिवस सुनीता बाजारातून येत असताना आपल्या आईच्या घरी गेली, पण तिथे ती सतत रडतच होती. मी तुला आधीच सांगितलं होतं ना बाळा, तू त्या घरात तुझ्या सवती बरोबर नाही राहू शकणार बाळा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू ते घर सोड आणि इथे राहायला ये. आपल्या घरात इथे बोलवून काय आपण अपमान करून घ्यायचे का? काही गरज नाहीये इथे येण्याची. स्वतःच्याच घरी राहा. आता आमचीही मुलं मोठी होत आहेत, त्यांच्या पण मनावर वाईट परिणाम होतील. वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट सांगू, तुमचा रंग तर काळा आहे आणि तसंही गोऱ्या रंगाचा एखादा माणूस तुमच्या बरोबर कसा काय राहू शकेल? म्हणून तर नवऱ्याने दुसरं लग्न करून एका सुंदर मुलीला घरात आणलंय ना. नाही वहिनी, मी इथे नाही येणार आहे. मी इथे फक्त आईला भेटायला आले होते. आई, मी येते. आपल्या वहिनीचं बोलणं ऐकून सुनीताचं मन खूपच दुखावलं गेलं आणि ती रडत रडतच आपल्या घरी आली. काही दिवसांनंतर करवा चौथचं व्रत होतं आणि तारा ते व्रत करत होती, कारण ते तिचं पहिलं व्रत होतं. पण सुनीता गेली अनेक वर्ष ते व्रत करत आलीये. त्यामुळे यावर्षीही तिला रवीसाठी ते व्रत करायचं होतं, म्हणून सुनीताने पण ते व्रत केलं. पण रवी आणि तिची सासू दोघे तारालाच महत्त्व देत होते. सुनबाई तारा, तू सकाळपासून उपाशी आहेस. चंद्र आता थोड्या वेळात दिसेलच. मग तू चंद्राचं दर्शन घे आणि रवीच्या हातून पाणी पिऊन तुझा उपवास सोड. हो आई, तसंही मी रवीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास केलाय ना, त्यामुळे मी खाण्यापिण्याचा विचार करतच नाहीये. सदा सुखी राहा सुनबाई. तुझ्यासारखी सुशील मुलगी मला माझ्या रवीसाठी हवी होती. तुझ्यात ते सगळे गुण आहेत जे एका पत्नीमध्ये आणि एका चांगल्या सुनेमध्ये असायला हवेत. आई, मी सगळं जेवण तयार करून ठेवलंय. तुम्ही म्हणत असाल तर मी थोडा वेळ मंदिरात जाऊन येऊ का? जर जेवण तयार करून ठेवलंयस तर तुझं इथं काही काम नाहीये. आणि तसंही रवी तर तारालाच पाणी देणार आहे. तू तुझं तूच पाणी पी आणि तुझा उपवास सोड. तुझ्यासाठी या व्रताचं काहीही महत्त्व नाहीये. हे व्रत तू जबरदस्तीनं स्वतः ठेवलेस. तुला माहितीये की रवी फक्त तारालाच आपली पत्नी मानतो. आई, मी जरा आलेच. सुनीता रडत रडत जशी घराबाहेर जाते, तारा तिचा रस्ता अडवते. आईंचं बोलणं तर तू ऐकलंच असशील. आता माझंही बोलणं जरा कान उघडे ठेवून ऐक. काही दिवसातच तुला मी या घरातून हाकलून नाही दिलं ना, तर माझं नाव पण तारा नाही. तुला जिथे जायचंय तिकडे जा. मला खूप जोराची भूक लागलीये. मी आता जेवायला किचनमध्ये जातीये. आणि हो, सासूबाईंना ह्याच्यातलं काहीही सांगायचं नाही, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल.
सुनीताला माहित होतं की ताराने हे खोटं व्रत ठेवलं आहे. सुनीता मंदिरात जाते. तिचं चित्त ठिकाणावर नव्हतं. मंदिरात आरती सुरू होती, त्यामुळे ती काही वेळ तिथेच थांबते. तेव्हाच एक मुलगा सुनीताकडे येतो. सुनीता वहिनी, रविदादा शिडीवरून पडला खाली. त्यांना खूप लागलंय. काय? शिडीवरून पडलेत? हे देवी माते, माझ्या पतीची रक्षा कर. माझ्या कुंकवाचं रक्षण कर माते. सुनीता पळत पळत घरी जाते. रवीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येतं, पण तो पूर्णपणे अपंग झाला होता. जशी ही गोष्ट ताराला कळाली, तारा त्याच्यापासून दूर राहू लागली. आणि मग एक दिवस, तारा, तू कुठे चाललीयेस? तुझ्या हातात या दोन्ही बॅग भरलेले दिसतायत. मी हे घर सोडून चाललीये माझ्या माहेरी. या अशा अपंग माणसाबरोबर राहून मला माझं आयुष्य खराब नाही करून घ्यायचंय. मी दिसायला सुंदर आहे, तरुण आहे, मला तर कोणीही मुलं मिळतील, पण मी एका अपंग माणसाबरोबर राहून माझं लाईफ थोडीच बर्बाद करीन. मला माफ करा, मी हे नातं संपवतीये. मला आता रवीबरोबर राहायचं नाहीये इथे. तारा, मी तुझ्याबरोबर लग्न केलंय, तुझ्याबरोबर 7 फेरे घेतलेत. मी तुला माझी बायको म्हणून स्वीकारलंय आणि माझ्या संकटाच्या वेळी तू अशी मला सोडून चाललीयस. तारा, तू तर रवीवर प्रेम करतेस ना? आई, प्रेम एका चालत्या फिरत्या माणसाबरोबर होतं, एका आजारी आणि अपंग माणसाबरोबर नाही होऊ शकत. आणि डिवोर्सचे पेपर्स मी पाठवून देईन. एवढं सगळं बोलून तारा तिथून निघून जाते. पण सुनीता आपलं बायकोचं कर्तव्य कटाक्षाने करत होती. सुनीता रवीची दिवसरात्र सेवा करायची. हे बघून रवी आणि त्याच्या आईला स्वतःची खूप लाज वाटते, कारण ते सुनीताचा सतत अपमान करायचे. एवढंच नाही तर रवीने दुसरं लग्नही केलं होतं, आणि तरीही सुनीता आज त्याची एवढी सेवा करतीये. सुनीताला तिच्या मेहनतीचं फळ मिळतं आणि रवी काही दिवसातच ठीक व्हायला लागतो. जेव्हा ही गोष्ट ताराला समजते, तेव्हा ती परत घरी येते. आय एम सॉरी रवी, मला माफ कर. आई, मी तेव्हा थोडी घाबरले होते. आता मी परत आलीये. रवी आता लवकर बरे होतील. तू बरोबर बोलतीयस तारा. मी लवकरच बरा होणार आहे, पण तुझ्यामुळे नाही, माझी बायको सुनीतामुळे. चालती हो माझ्या घरातून, आणि यानंतर माझ्या डोळ्यासमोर सुद्धा येऊ नकोस. डिवोर्सचे पेपर्स मी तुला पाठवून देईन. माझी बायको सुनीता आहे आणि नेहमी तीच राहील. रवी बरोबर बोलतोय, आणि माझी सूनही सुनीताच आहे, तू नाही. तू तर स्वार्थी बाई आहेस. संकटाच्या वेळी माझ्या पोराला सोडून गेलीस. आता चालती हो इथून. चल, निघ इथून. रवी आणि आई काय म्हणाले हे ऐकलं नाहीस का तू तारा? गेट आउट. तारा चिडून तिथून पाय आपटत निघून जाते. सुनीताला आपलं कुटुंब परत मिळतं आणि मग त्यानंतर ती आपला नवरा आणि सासूबरोबर आनंदाचं जीवन जगू लागते. मायागंज गावात 2 सावत्र बहिणी राहत होत्या, ज्यापैकी निहारिका एकदम गोरी पान आणि सुंदर नाकेडोळेवाली होती, तर पल्लवी काळी सावळी आणि कमी केस असणारी कुरूप दिसणारी मुलगी होती. आई, केसांना लावायचं तेल कुठे? कशाला ग तू आमचं तेल आणि शॅम्पू वापरून उगाच पैसे वाया घालवतेस? उगाच हे 4-5 उरलेले केस वाचवण्याचा प्रयत्न करतेस. देवानी पण तुला अगदी घाईत बनवलेलं दिसतंय. म्हणूनच तर अशा काळ्या सावळ्या चेहऱ्याबरोबर डोक्यावर फक्त 4 केस देऊन पाठवलंय खाली. निहारिका, तुला माझी अशी मस्करी करून काय मिळतं? मला तर खूप मजा येते. बरं मला सांग, माझी सुंदरता बघून तुला खूप जळायला होत असेल ना? हो ना? खरं बोलतीये ना मी, माझी सावत्र काळी बहीण? पल्लवी कायम आपल्या बहिणीचे असेच टोमणे ऐकत राहायची आणि तिचं हे दुःख तिच्या डोळ्याच्या अश्रूंमधून बाहेर यायचं. पण ती गप्प राहून तिचं बोलणं तसंच ऐकून घ्यायची, कारण तिला माहीत होतं की तिच्याशी वाद घालून काहीच निष्पन्न होणार नव्हतं. ती काही न बोलता आपली बॅग घेऊन कॉलेजला निघून जाते. तिथे गेल्यानंतरही कॉलेजमधल्या मुली तिची मस्करी करत तिला म्हणतात, बघा बघा, आली ही काळी सावळी मुलगी, आपल्या बॉयकट घेऊन रॅम्प वॉक करत आलीये. हिचे असे टक्कल पडत असलेले केस बघून मला तर वाटतं हिच्या डोक्यात कॅन्सरचे किडेबिडे तर नसतील. अशा मुलीला तर कॉलेजच्या बाहेरच हाकलून द्यायला पाहिजे. कॉलेजमधली सगळी मुलं मुली तिच्याशी असंच वागत होते आणि तिला कॉलेजमध्ये येण्यासाठी नकार देत होते. त्यामुळे सगळेजण तिला टोमॅटो फेकून मारायचे. ही अशी टकली होत चाललीये, नक्कीच हिला काहीतरी रोगबीग झाला असेल. प्लीज मला मारू नका, मला खरंच कुठलाही आजार नाहीये. तुझे हे असे केस गळतायत म्हणजे नक्कीच तुला काहीतरी आजार आहे. अगं ये काळी चिटकीण, ही अशी लाल पिवळी होऊन कुठून येतेस? तेव्हाच निहारिका सुद्धा कॉलेजमधून घरी येते आणि म्हणते, आई, मी तर असं ऐकलंय की ह्या काळीला कॅन्सर आहे म्हणे. कॅन्सर? मी तुला सांगते, हिला आत्ताच्या आत्ता हाकलून दे आई, नाहीतर हिचा कॅन्सरचा आजार आपल्याला सुद्धा व्हायचा. नाही आई, असं करू नकोस. तुमच्या दोघींशिवाय माझं आहे तरी कोण? तसंही या असल्या घाणेरड्या चेहऱ्याबरोबर आणि अशा टकल्या मुलीबरोबर कोण लग्न करणार आहे? आयुष्यभर आमच्या डोक्यावर ओझं बनूनच राहशील नाहीतरी. चल, निघ आता घराबाहेर. अगदी बरोबर बोललीयस आई तू.
हिला तर धक्के मारून बाहेर काढायला पाहिजे. मग त्या दोघीही तिला धक्के मारून घराबाहेर काढतात. पल्लवी बिचारी रडत रडत जंगलात येते. मी जन्मल्याच का बरं नाही मेले. हा काळा रंग आणि हे केस तर माझ्यासाठी एक शाप आहे. सगळेजण माझा तिरस्कार करतात. कॉलेजमध्ये सुद्धा आज माझ्याशी कसे वागले सगळेजण. उद्या समाजातली लोकही माझ्यावर बहिष्कार घालतील. आई तू कुठे आहेस ग? तुला तुझ्या मुलीवर जरा सुद्धा दया येत नाही का ग? माझं दुःख तुला दिसत नाही का ग आई? सूर्य मावळता मावळता चहूकडे अंधार पसरतो आणि पल्लवी तिथेच जंगलात एका झाडाखाली बसून झोपी जाते. आणि ती स्वप्नात आकाशात खूप साऱ्या चांदण्यांच्या मध्ये स्वतःला उभं असलेलं पाहते. तू तुझ्या मुलीला सोडून कुठे निघून गेली होतीस ग? तुला माहित नाही ती सावत्र आई आणि बहीण तुझ्या मुलीवरती किती अत्याचार करतात ते. मला एक क्षण सुद्धा इथे राहायचं नाही आता. मला पण तुझ्याच बरोबर घेऊन जा आई. पल्लवी बाळ, मी तुला घेऊन जायला नाही आले, पण तुझ्या मनातले हे विचार काढायला आलीये ज्यामुळे तू दुःखी होतीयस. आणि मग आशाच्या आतून एक तेज प्रकाश बाहेर येतो आणि तो पल्लवीच्या आत जातो. आणि तो प्रकाश तिच्या शरीरात पसरताच तिच्या डोक्यावर काळे भोर दाट केस येतात आणि त्याचबरोबर तिचा रंगही गोरा होतो. आणि तिच्या या नवीन रूपात पल्लवी खूप सुंदर दिसत होती. पल्लवी, हे लांब केस आता तुझा स्वाभिमान आणि तुझा शृंगार आहे. तू जेव्हा कधी यांच्याकडून मदत मागशील ते तुझी अगदी मनापासून मदत करतील. अरे वा, माझे केस तर खरंच खूप लांब झाले आहेत आणि माझा रंगही गोरा झालाय. आता तर मला परत माझ्या घरी जायला हवंय. दुसऱ्या दिवशी ती आपल्या घरी येते. तिथे आल्यानंतर तिचे ते काळे भोर केस आणि गोरा झालेला चेहरा बघून तिची आई आणि सावत्र बहीण आश्चर्यचकित होतात. आई, निहारिका, हे बघ माझे केस किती लांब झाले आहेत. माझी आई माझ्या स्वप्नात आली होती आणि तिने मला हे जादूचे काळेभोर लांब केस दिलेत. काय? जादूचे लांब केस? तू आम्हाला तुझ्या या जादूच्या केसांमधून काहीतरी करामत करून दाखव, मग आमचा विश्वास बसेल. ए मेरे जादुई लंबे बाल, दिखा दे तू अपना कमाल. जसं पल्लवी हे म्हणते तसं तिच्या केसांमधून एक प्रकाश उत्पन्न होतो आणि त्याच्यातून खूप सारे पैशांचे बंडल बाहेर येतात. अरे वा ग माझे पल्लवी बाळते, मी तर उगाचच तुला बिचारीला ओरडत होते. पण तू तर एकदम खजानाच निघालीस. माझी पोरगी या लांब काळ्या भोर केसात आणि गोऱ्या रंगात किती छान दिसतीये म्हणून सांगू. नजर लागेल माझ्या पोरीला कुणाची तरी. ये बाळा ये, जे काही झालं ना ते सगळं विसरून जा. घरात भांड्याला भांडं तर लागतच असतं, आमच्या बरोबरच. या जादुई लांब केसांमुळे आता पल्लवीला ते सगळे सुखाचे क्षण मिळत होते जे तिने केवळ स्वप्नातच पाहिले होते. आता तर ती आपल्या सावत्र आईची आवडती झाली होती. एकदा जेव्हा ती आपल्या आईबरोबर मंदिरातून घरी येत होती तेव्हा तिला रस्त्यात एक बाई भेटली जिच्या अंगावरती खूप जखमा होत्या. काय झालं आजी? काय त्रास होतोय तुम्हाला? अगं पल्लवी, हात लावू नकोस या म्हातारीला. बघितलंस ना तिच्या शरीरावर कशा जखमा झाल्यात ते. अजिबात हात लावू नकोस तिला. तुला पण असं झालं तर उगाच सगळ्या शरीरावर पसरतील त्या जखमा. काही नाही होणार आई, मला घाबरू नकोस तू. बाळा, मला या जखमांनी जखडून ठेवलंय बघ. मी रोज या जखमांमुळे तिळ तिळ मरतीये बघ. मला या रोगातून मुक्त कर बाळ. ए मेरे जादुई बाल, जरा दिखा दे तू अपना कमाल. जे या आजींना हवंय ते त्यांना मिळू देत. मग तिच्या केसांमधून एक प्रकाश उत्पन्न होतो ज्याच्यातून खूप सारं दूध आणि गंगाजल त्या म्हाताऱ्या आजीच्या अंगावर उडतं. बघता बघता तिच्या शरीरावरच्या सगळ्या जखमा दूर होतात आणि ती पूर्णपणे बरी होते. तुझे खूप खूप धन्यवाद बाळा. आज तुझ्यामुळे मला नवीन आयुष्य मिळालंय. देव तुला सदैव आनंदात ठेवो बाळा. त्यानंतर पल्लवी घरी जाते. तिच्याकडे नेहमीच दुःखी आणि पीडित लोकांच्या रांगा लागायच्या, पण पल्लवी कधीही कोणाला रिकाम्या हाती पाठवत नव्हती. ती सगळ्यांची मदत करायची. हे सगळं बघून निहारिका तिच्यावर खूप जळायची. कालची ही काळी कलुटी मुलगी आज मात्र किती फेमस झालीये. जेव्हापासून हिचे हे लांब केस आलेत ना तेव्हापासून हिचा तोराच बदललाय. पण आज रात्री मी हिच्या लांब केसांना कापूनच टाकते, म्हणजे हिचा हा तोरा थांबेल. रात्री जेव्हा पल्लवी आपल्या खोलीत झोपलेली होती तेव्हा निहारिका कात्री घेऊन तिचे केस कापायला तिच्या खोलीत जाते. पण जशी ती तिच्या केसांना हात लावायला जाते निहारिकाचे सगळे केस गायब होतात आणि ती टकली होते. ती बघून ती जोरात ओरडते आणि म्हणते, आई माझे केस, हे काय झालं बघ ना माझ्या बरोबर. मी तर टकली झाले आई. अगं काय झालं? एवढ्या रात्री कोण रडतं हे असं? अगं निहारिका, तू अशी टकली कशी झालीस? माहित नाही आई, मी तर ह्या काळीचे केस कापायला आले होते, पण ही कात्री आपोआपच माझ्या केसांमध्ये घुसली. मग तुला कोणी सांगितलं होतं हिचे केस कापायला? स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीस ना? निहारिका, ही ईर्षा कायम स्वतःचं नुकसानच करत आलीये.
मी नेहमी तुला माझ्या सख्ख्या बहिणीसारखं प्रेम दिलंय, पण तू मात्र कधीच माझ्यावर प्रेम केलं नाहीस. नेहमी मला सावत्र बहिणीसारखंच वागवलंस. पल्लवीचं बोलणं ऐकून निहारिकाची मान लाजेनं खाली जाते आणि ती जोरजोरात रडत पल्लवीची माफी मागते. पल्लवी तिला माफ करते आणि आपल्या लांब जादुई केसांच्याद्वारे तिच्या डोक्यावर पुन्हा केस आणते आणि मग त्यानंतर त्या तिघीजणी आनंदात राहू लागतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.